नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 3.4 या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे। एकूण 6 प्रश्न आहेत, सोडूया। पहिला प्रश्न, 1 जानेवारी 2016 पासून 31 डिसेंबर 2016 पर्यंत सानिका बचत करणार आहे, सेविंग करणार आहे। 1 जानेवारीला 10 रुपये बचत करणार आहे, दुसऱ्या दिवशी 11 रुपये, तिसऱ्या दिवशी 12 रुपये, म्हणजे दररोज 1-1 रुपये वाढविणार आहे। 1 तारखेला 10 रुपये, 2 तारखेला 11 रुपये, 3 जानेवारीला 12 रुपये, याप्रमाणे। तर ही सिक्वेन्स कंटिन्यू वर्षभर म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत फॉलो करणार आहे। तर 31 डिसेंबरला सानिकाजवळ एकूण किती रक्कम जमा होईल किंवा तिची बचत किती होईल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। Sanika's daily savings of year 2016 are as 1 जानेवारीला, हे 2 जानेवारीला, हे 3 जानेवारीला, असे कंटिन्यू पूर्ण वर्षभर म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत बचत करणार आहे। प्रत्येकामध्ये 1 चा डिफरन्स आहे, म्हणजे ही सिक्वेन्स AP मध्ये आहे, बरोबर आहे। धिस सिक्वेन्स इज ॲन AP, ही सिक्वेन्स AP आहे। आता येथे हेअर A ची व्हॅल्यू म्हणजे पहिली टर्म काय आहे, 10 आहे। कॉमन डिफरन्स D किती आहे, 11 मायनस 10 1 आहे, किंवा 12 मायनस 11 1च आहे, म्हणजे कॉमन डिफरन्स 1 आहे, बरोबर आहे। येथे N ची व्हॅल्यू किती येईल, N म्हणजे काय, टोटल 2016 मध्ये किती दिवस असतील ते दिवस म्हणजे काय, N ची व्हॅल्यू येईल। 2016 हे लीप इयर आहे, बरोबर आहे, कारण ज्या इयरला 4 ने कंप्लीट डिवाइड करता येते ते इयर म्हणजे लीप इयर असते। 2016 हे लीप इयर आहे। लीप इयर असेल तर त्या वर्षामध्ये 366 दिवस असतात, आणि लीप इयर नसेल तर त्या वर्षामध्ये एकूण दिवस 365 असतात। आता 2016ला कंप्लीट 4 ने डिवाइड करता येते, म्हणजे हे 2016 लीप इयर आहे, म्हणून 366 दिवस आहेत 2016 मध्ये। म्हणजे सानिकाने बचत केलेले एकूण दिवस किती आहेत, 366 दिवस होतील। सिन्स 2016 इज अ लीप इयर, दर 4 वर्षांनी लीप इयर येत असते, 2016, 2020, 2024, 2028 याप्रमाणे, म्हणजे त्या इयरला कंप्लीट 4 ने डिवाइड करता येते। त्यामुळे आपण N ची व्हॅल्यू 366 लिहिलेली आहे। आता टोटल सेविंग्स इन 366 डेज इज S366। सम घ्यायचे आपल्याला, सर्वांची ॲडिशन पाहिजे, S366। आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, 9 SN चा फॉर्म्युला N/2 2A प्लस N-1 इंटू D। देअरफॉर N ची व्हॅल्यू 366 इक्वल टू N ची व्हॅल्यू 366 अपॉन 2 A ची व्हॅल्यू 10 आहे, म्हणजे इंटू 10, इथे ब्रॅकेट केला आपण, 2 इंटू 10 प्लस N ची व्हॅल्यू 366 मायनस 1, आणि D कॉमन डिफरन्स 1 आहे, म्हणजे इंटू 1। हा डिव्हिजन घेऊ आपण, 183 होतील, बरोबर आहे। हा मल्टिप्लिकेशन 20 येईल, प्लस हे होतील 365, ही सबट्रॅक्शन 365, आणि इंटू 1 इक्वल टू 183, हे 20 होतील, प्लस हा मल्टिप्लिकेशन 365 येईल, इक्वल टू 183, ही ॲडिशन करू आपण, 385 होईल, म्हणजे या दोन टर्मचं आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे, ते आपला आन्सर येईल। 183ला मल्टिप्लाय करायचं आपल्याला 385 ने।
हे ॲडिशन करू 5 5 4 0 7. मल्टिप्लिकेशन किती येईल आपला 70,455. एवढे रुपये जमा होतील सानिकाजवळ, बरोबर आहे. देअरफोर सानिकास टोटल सेविंग्स ऑन 31st, वर्षाच्या शेवटच्या दिवशी 31st डिसेंबर 2016 would be rupees 70,455. नेक्स्ट दुसरा प्रश्न, अ मॅन बॉरोज रुपीज 8,000. एका व्यक्तीने 8,000 रुपये उसने घेतलेले आहेत, उधार घेतलेले आहेत आणि तो 1,360 रुपये व्याज देणार आहे. तर त्याला एकूण देणे आहे 9,360 रुपये, परंतु एवढे पैसे तो 12 इन्स्टॉलमेंटमध्ये म्हणजे 12 मंथली इन्स्टॉलमेंट याप्रमाणे अशा 12 इन्स्टॉलमेंट आहेत. समजा ह्या मंथली 12 इन्स्टॉलमेंट आपण काढलेले आहेत. तर म्हणजे यांची व्हॅल्यू 12 आहे, बरोबर आहे. परंतु येथे कंडिशन काय आहे, ईच इन्स्टॉलमेंट बीइंग लेस दॅन दी प्रिसिडिंग 1 बाय ₹40. म्हणजे पुढची इन्स्टॉलमेंट मागच्या इन्स्टॉलमेंटपेक्षा 40ने लेस आहे. जर येथे 2,000 पहिला हप्ता जर त्याने 2,000चा दिला तर दुसरा त्याला किती द्यावे लागेल 40 मायनस, म्हणजे आणि तिसरा हप्ता किती द्यावा लागेल अजून 40 मायनस, म्हणजे याप्रमाणे त्याला इन्स्टॉलमेंट द्यावे लागेल. ही सिक्वेन्स AP आहे. तर आपल्याला पहिला हप्ता किती दिलेला असेल त्याने आणि शेवटचा हप्ता किती दिला असेल हे फाइंड आउट करायचं आहे. यांची व्हॅल्यू आपल्याला 12 पाहिजे, तर त्याने पहिली इन्स्टॉलमेंट आणि शेवटची इन्स्टॉलमेंट किती दिलेली असेल हे फाइंड आउट करायचं आहे. सोडूया. सोल्युशन, अ मॅन borrowed total amount इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, बरोबर आहे. प्रिन्सिपल 8,000 आहे आणि इंटरेस्ट 1,360 आहे. दोघांची ॲडिशन 9,360 होईल, बरोबर आहे. एवढे रुपीज त्याला पेड करायचे आहेत, परंतु इन्स्टॉलमेंट किती आहेत 12 आहेत. येथे लिहिणार आपण नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट्स यांची व्हॅल्यू आपल्याला 12 आहे. इन्स्टॉलमेंट आर इन AP, कारण प्रत्येक हप्त्यामध्ये -40चा डिफरन्स आहे, बरोबर आहे. म्हणजे कॉमन डिफरन्स -40 आहे. इन्स्टॉलमेंट्स आर इन AP S12 म्हणजे ही व्हॅल्यू असेल, बरोबर आहे 9,360. आता येथे आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे, ईच इन्स्टॉलमेंट बीइंग लेस, ॲज इट इज सेंटेन्स लिहून घेऊ आपण, बाय ₹40. त्यामुळे कॉमन डिफरन्स किती येणार आहे -40 येणार आहे, बरोबर आहे. 9 आपल्याला SNचा फॉर्म्युला माहिती आहे, SN इक्वल टू N/2 2A प्लस N-1 इंटू D. व्हॅल्यू पुट करू. Nची व्हॅल्यू 12 आहे, Nची व्हॅल्यू 12/2. A म्हणजे काय, पहिली इन्स्टॉलमेंट ती माहिती नाही आपल्याला, म्हणजे 2 इंटू H राहू देऊ आपण, प्लस N12 आहे, -1 कॉमन डिफरन्स -40 आहे, Dची व्हॅल्यू -40. देअरफोर S12 ही व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 9,360. व्हॅल्यू पुट करू आपण. आता यांची व्हॅल्यू 12 पुट केलेली आहे आपण, 12/2 म्हणजे 6 होईल. ए म्हणजे पहिली इन्स्टॉलमेंट ती माहिती नाही आपल्याला, ॲज इट इज राहू देऊ 2A 11 होईल, बरोबर आहे 11 आणि इंटू हे -40. हा मल्टिप्लिकेशन घ्यायचा आहे आपल्याला आता, बरोबर. देअरफोर 9,360 हे 6 या साईडला डिव्हिजनमध्ये येतील, तर या साईडला 2A
-440 होईल, बरोबर आहे. 11 चौक 44. हा डिव्हिजन घेऊ आपण. हा डिव्हिजन येईल, हे 2a -440. आपल्या एची व्हॅल्यू काढायची. ए म्हणजे पहिली इन्स्टॉलमेंट. एची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. देअरफॉर 2a = हे यामध्ये हे प्लस होतील 440, बरोबर आहे. देअरफॉर 2a = दोघांचे ॲडिशन 2000, बरोबर आहे. म्हणजे देअरफॉर एची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला? 2000/2 म्हणजे 1000. ए म्हणजे काय? पहिली इन्स्टॉलमेंट आपली 1000ची असणार आहे. पहिली इन्स्टॉलमेंट 1000 रुपयाची आहे, ती आता आपल्याला माहिती झालेली आहे. आता शेवटची इन्स्टॉलमेंट कशी काढणार आपण? TN ने काढणार, बरोबर आहे. नाऊ आपल्याला माहिती आहे TN म्हणजे काय? A + n - 1 × D हा फॉर्म्युला, बरोबर आहे. आता T12 टर्म कोणती असेल ते काढण्यासाठी आपण एची व्हॅल्यू काढलेली आहे 1000 प्लस एनची व्हॅल्यू आपण 12 घेणार -1 आणि डीची व्हॅल्यू कॉमन डिफरन्स -40 आहे. हे सॉल्व करू आपण. 1000 प्लस हे 11 होतील इंटू हे -40 होतील. हा मल्टिप्लिकेशन आहे. 1000 - 440 इक्वल टू दोघांची सबट्रॅक्शन 560 येईल. ही व्हॅल्यू कशाची मिळेल? T12 म्हणजे 12वी इन्स्टॉलमेंट किती असणार आहे? 560 रुपीज. हे पण रुपीज आहेत, हे पण रुपीज आहेत. पहिली इन्स्टॉलमेंट ही असेल आणि शेवटची इन्स्टॉलमेंट ही असणार आहे. फॉर फर्स्ट इन्स्टॉलमेंट इक्वल टू ₹1000 अँड लास्ट इन्स्टॉलमेंट इक्वल टू 560 रुपीज. हे रुपीज लिहायचं. पहिली इन्स्टॉलमेंट 1000 असेल, नंतर 40 कमी असतील म्हणजे 960 असेल. तिसरी इन्स्टॉलमेंट 920 असेल, बरोबर आहे. तर 880 येईल, नंतर 840 येईल. तर असं करत करत शेवटची काय येणार आहे? 560 येईल. ही पहिली इन्स्टॉलमेंट आणि ही शेवटची असेल. तर सर्वांची ॲडिशन जर केली आपण तर ती किती होणार आहे? 9360 रुपीज. सर्वांची ॲडिशन एवढी येईल. एवढी ॲडिशन म्हणजेच काय? S12, बरोबर. तीच S12ची व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. नेक्स्ट तिसरा प्रश्न. सचिन इन्व्हेस्टेड इन अ नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम. सचिनने नॅशनल सेविंग सर्टिफिकेट या स्कीममध्ये, पोस्ट ऑफिसमध्ये स्कीम असते ही, या स्कीममध्ये सचिनने काय केलेले आहे? पहिल्या वर्षी 5000 रुपीज इन्व्हेस्टमेंट केलेत, दुसऱ्या वर्षी 7000, तिसऱ्या वर्षी 9000, याप्रमाणे एकूण 12 वर्ष म्हणजे 12 इयर्स इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. म्हणजे यांची व्हॅल्यू आपण 12 घेणार. तर फाइंड दी टोटल अमाऊंट दॅट ही इन्व्हेस्टेड इन 12 इयर्स म्हणजे काय? S12 ही व्हॅल्यू किती असेल? 12व्या वर्षी त्याची इन्व्हेस्टमेंट किती झालेली असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सोडूया. अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय सचिन इन each year आर ॲज पहिल्या वर्षी 5000, नंतर 7000, 9000 याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, बरोबर आहे. आता प्रत्येकामध्ये डिफरन्स, कॉमन डिफरन्स 2000 आहे. म्हणजे ही सिक्वेन्स AP आहे. धिस सिक्वेन्स इज ॲन AP. ही सिक्वेन्स AP आहे. हेअर येथे एची व्हॅल्यू किती आहे? 5000. कॉमन डिफरन्स किती आहे? कॉमन डिफरन्स 2000चा आहे, बरोबर आहे. एनची व्हॅल्यू 12 आहे. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? आपल्याला S12ची व्हॅल्यू काढायची आहे, बरोबर आहे. S12 वी नो SN = n/2 2a
प्लस n-1 इंटू डी. व्हॅल्यू पुट करू. एनची व्हॅल्यू 12 आहे, S12. एनची व्हॅल्यू 12 अपॉन 2 याची व्हॅल्यू 5000, n12 आहे, -1 आणि कॉमन डिफरन्स 2000 ने मल्टिप्लाय करणार. हे 6 होतील, हे 10000 होतील, प्लस 12 - 1 म्हणजे 11 होतील आणि इंटू हे 2000. हा मल्टिप्लिकेशन घेऊ आता. 6 हे 10000 प्लस हे होतील 22000. 6 इंटू हे ॲडिशन किती होईल 32000. हा मल्टिप्लिकेशन करू आपण. 0,0,0 टू 1,92,000 एवढे रुपीज होतील. ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला S12, बरोबर आहे. देअरफॉर टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय सचिन in 12 years is ₹1,92,000. नेक्स्ट, चौथा प्रश्न. देअर इज ॲन ऑडिटोरियम विथ 27 rows ऑफ सीट्स. पहा, एक ऑडिटोरियम आहे म्हणजे सभागृह किंवा थिएटर, त्यामध्ये असे 27 rows आहेत. अशा आडव्या लाईन 27 आहेत. पहा, सपोज ही पहिली, दुसरी, तिसरी हे रोज आहेत, ही 27वी. तर आता आपल्याला येथे काय दिलेलं आहे, 20 सीट्स इन फर्स्ट रो. या पहिल्या रोमध्ये एकूण सीट्स किती आहेत 20 आहेत. म्हणजे या पहिल्या रोमध्ये 20 व्यक्ती बसू शकतात. 20 सीट्स आहेत. दुसऱ्या रोमध्ये 22 सीट्स आहेत. या दुसऱ्या रोमध्ये 22 सीट्स आहेत आणि तिसऱ्या रोमध्ये 24 सीट्स आहेत. तर 15व्या रोमध्ये, सपोज हा 15th रो आहे, तर या रोमध्ये एकूण किती सीट असतील हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा, 2-2 सीट वाढत जात आहेत. तर 15व्या रोमध्ये सीट किती असतील ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि ऑल्सो फाइंड हाऊ मेनी टोटल सीट्स आर देअर इन दी ऑडिटोरियम. तर या सर्व सीट्स किती असतील, सर्व रोमधील एकूण सीट्स किती असतील ते पण फाइंड आउट करायचं आहे. सोडूया. द नंबर ऑफ सीट्स अरेंज्ड रो वाईज आर ॲज. पहिल्या रोमध्ये 20 सीट आहेत, दुसऱ्या रोमध्ये 22 आहेत, तिसऱ्या रोमध्ये 24 आहेत. याप्रमाणे अरेंजमेंट केलेली आहे. पहा, 20, 22, 24 प्रत्येकामध्ये 2साठी कॉमन डिफरन्स आहे, बरोबर आहे. म्हणजे ही सिक्वेन्स AP मध्ये आहे. येथे लिहिणार आपण धिस सिक्वेन्स इज इन AP. आता येथे Aची व्हॅल्यू 20 आहे, कॉमन डिफरन्स 2चा आहे, बरोबर आहे. कॉमन डिफरन्स 2 आहे आणि N म्हणजे रो किती आहेत 27 आहेत. Nची व्हॅल्यू आपण 27 घेणार. आता आपल्याला काय पाहिजे T15 म्हणजे 15व्या रोमध्ये किती सीट्स आहेत ते काढायचं आहे. म्हणजे T15ची व्हॅल्यू काढायची, बरोबर आहे. नाऊ नंबर ऑफ सीट्स इन दी 15th रो इज T15. 15th रोमध्ये सीट्स किती असतील T15 असतील, बरोबर आहे. देअरफॉर T15ची व्हॅल्यू आपण फॉर्म्युल्यानुसार कशी काढणार. T15 म्हणजे A प्लस n-1. n म्हणजे 15 घेणार, -1 आणि इंटू D कॉमन डिफरन्स 2चा आहे, बरोबर आहे. हा फॉर्म्युला. येथे Aची पण व्हॅल्यू पुट करायची आपल्याला. Aची व्हॅल्यू -1 म्हणजे 14 होतील आणि इंटू 2 हे 20 हे 28 होतील, बरोबर आहे.
दोघांची ॲडिशन 48, देअरफोर T15 म्हणजे 15व्या रोमध्ये सीट्स किती असतील? 48 सीट असतील, बरोबर आहे. T15ची व्हॅल्यू काढली आपण. आता आपल्याला काय पाहिजे? सर्व रोमधील एकूण सीट्स किती आहेत, म्हणजे S27, बरोबर आहे. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे S27 अँड SN इक्वल टू काय फॉर्म्युला आपला? n/2 ब्रॅकेटमध्ये 2a + n-1 इंटू d. SN यांची व्हॅल्यू 27/2 2 याची व्हॅल्यू 20 आहे प्लस यांची व्हॅल्यू 27 - 1 कॉमन डिफरन्स 2चा आहे. 27/2 हा मल्टिप्लिकेशन 40 होईल प्लस ही सबट्रॅक्शन 26 होईल आणि इंटू 2. 27/2 हे 40 आणि प्लस हे 52 होईल, हा मल्टिप्लिकेशन, बरोबर आहे. इक्वल टू 27/2 इंटू ही ॲडिशन 92 होईल, बरोबर आहे. देअरफोर हे 2 ने 92ला आपण डिवाइड करू, 46 होईल, म्हणजे 27 इंटू 46. 27 इंटू 46 हा मल्टिप्लिकेशन करू आपण. ॲडिशन करू, आन्सर येईल आपल्याला 1242. ही व्हॅल्यू कशाची मिळेल? S27. देअरफोर S27 इक्वल टू 1242. या 27 रो मधील सर्व सीट्स एवढे आहेत. देअरफोर टोटल सीट्स इन दी ऑडिटोरियम आर 1242. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. कारगिल्स टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन अ वीक फ्रॉम मंडे टू सॅटरडे. पहा, सोमवार ते शनिवार कारगिलचं टेम्परेचर रेकॉर्ड केलेलं आहे, त्याची नोंद घेतलेली आहे. ऑल रीडिंग्स वेअर इन AP. सर्व रीडिंग AP आलेले आहेत, म्हणजे सर्व टेम्परेचरमध्ये कॉमन डिफरन्स सारखा आहे. द सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ मंडे आणि सॅटर्डेची जर आपण टेम्परेचरची सम घेतली, ॲडिशन घेतली, तर ती 5 डिग्री जास्त आहे. सम ऑफ टेम्परेचर ट्यूसडे अँड सॅटरडे. आणि टेम्परेचर ऑफ वेन्सडे, बुधवारचं टेम्परेचर -30 डिग्री असेल, तर टेम्परेचर ऑफ अदर 5 डेज, तर उरलेल्या 5 दिवसाचं टेम्परेचर किती असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा सोल्युशन. पहा टेम्परेचर आपल्याला AP दिलेले आहेत, बरोबर आहे. लेट दी टेम्परेचर्स फ्रॉम मंडे टू सॅटरडे. फ्रॉम मंडे टू सॅटरडे आर इन AP. B. सपोज मंडेचं टेम्परेचर मंडे, ट्यूसडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे. पार्ट पहिली टर्म आपण ए घेतो, बरोबर आहे. समजा मंडेचं टेम्परेचर ए असेल, तर ट्यूसडेचं काय असेल? कॉमन डिफरन्स ॲड होईल, A + D, बरोबर आहे. मग वेन्सडेचं काय असेल? या A + D मध्ये अजून कॉमन डिफरन्स ॲड होईल, म्हणजे A + D + D म्हणजे A + 2D होईल, बरोबर आहे. मग हे टेम्परेचर काय होईल? मागची टर्म A + 2D आहे, त्यामध्ये D ॲड केल्यावर 3D होईल. एक D ॲड होईल, कॉमन डिफरन्स ॲड होत राहील, म्हणजे A + 4D. आणि सॅटर्डेचं काय असेल? A + 5D. हे मंडेचं टेम्परेचर असेल. हे याप्रमाणे टेम्परेचर आपण लिहिलेले आहेत. हे लिहिण्याची गरज नाही, पण समजण्यासाठी आपण लिहिलेलं आहे. फक्त या टर्म आपल्याला लिहायच्या आहेत. ही सिक्वेन्स AP आहे, बरोबर आहे. A + D, A + 2D, A + 3D, A + 4D म्हणजे सिक्वेन्स AP आहे.
म्हणजे हे टेम्परेचर आपले ए पीमध्ये आहेत, बरोबर आहे. आता आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. पहिली कंडिशन काय आहे, सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ मंडे आणि सॅटरडे यांच्या टेम्परेचरची सम घ्यायची आपल्याला. म्हणजे आपण काय लिहू आता, टेम्परेचर ऑफ मंडे सम घ्यायची म्हणून ॲड टेम्परेचर ऑफ सॅटरडे. टेम्परेचर ऑफ सॅटरडे ही सम किती आहे 5 डिग्री सेल्सिअस मोर, म्हणजे 5 ने जास्त आहे, प्लस सम ऑफ टेम्परेचर ट्यूजडे आणि सॅटरडे, प्लस टेम्परेचर ऑफ ट्यूजडे प्लस टेम्परेचर ऑफ सॅटरडे. सेंटेन्सलाच फक्त या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे आपण. मंडेचं टेम्परेचर किती आहे, मंडेचं हे आहे ए, बरोबर आहे. मंडेचं टेम्परेचर ए आहे. टेम्परेचर ऑफ सॅटरडेचं किती आहे, ए प्लस 5 डे आहे. दोघांची सम घेतली आपण, ए प्लस 5 डी. हे सॅटरडेचं टेम्परेचर, हे मंडेचं टेम्परेचर, दोघांची सम घेतली आपण, बरोबर आहे. इक्वल टू हे 5 प्लस 5 डिग्रीने मोर असल्यामुळे 5 ॲड केलेले आपण. टेम्परेचर ऑफ ट्यूजडे टेम्परेचर ए प्लस डी आहे, बरोबर आहे. आणि टेम्परेचर ऑफ सॅटरडे ए प्लस 5 डी आहे, म्हणजे ए प्लस 5 डी. टेम्परेचर ॲड केलेले आपण. आता काय करू आपण, ही सॉल्व करू आपण. ए प्लस ए 2a होतील आणि प्लस 5 डी होतील. हे 5 प्लस ए प्लस ए 2a होईल आणि डी प्लस 5 डी म्हणजे 6 डी होतील, बरोबर आहे. देअरफॉर इक्वेशनच्या या साईडला 2a आहे, या साईडला 2a आहे, कॅन्सल होतील, बरोबर आहे. हे 5 डी, हे 6 डी आपण या साईडला आणू तर मायनस 6 डी होईल, तर या साईडला 5 राहतील, बरोबर आहे. देअरफॉर दोघांची सबट्रॅक्शन मायनस डी होईल, इक्वल टू 5, बरोबर आहे. म्हणजे डीची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, -5. डीची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, बरोबर आहे. डीची व्हॅल्यू म्हणजे कॉमन डिफरन्स काढलेला आहे आपण, बरोबर आहे. आता टेम्परेचर ऑफ वेन्सडे वाज -30 दिलेलं आहे आपल्याला, परंतु वेन्सडेसाठी ए प्लस 2d घेतलेलं आहे आपण, बरोबर आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन इथे लिहिणार आपण, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन टेम्परेचर ऑफ वेन्सडे वाज किती आहे, -30. त्यासाठी आपण काय घेतलेलं आहे, ए प्लस 2d, म्हणजे ए प्लस 2dची व्हॅल्यू किती आहे, -30 डिग्री, बरोबर आहे. देअरफॉर ए प्लस 2d इक्वल टू -30 लिहू शकतो आपण, परंतु डीची व्हॅल्यू काढलेली आहे आपण. देअरफॉर ए प्लस डीची व्हॅल्यू पुट करू आपण, -5 इक्वल टू काय होईल, -30, बरोबर आहे. हे सॉल्व करू. ए हे -10 होतील, इक्वल टू -30. देअरफॉर एची व्हॅल्यू काय, यावर एची व्हॅल्यू हे या साईडला प्लस होतील, म्हणजे एची व्हॅल्यू -20 मिळेल आपल्याला, बरोबर आहे. डिग्री सेल्सिअस, डिग्री सेल्सिअस लिहायचं आपल्याला, टेम्परेचर आहे त्यामुळे. एची आणि डीची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. ए आणि डीची व्हॅल्यू माहिती असेल तर सर्व व्हॅल्यू आता आपल्याला काढता येतील, बरोबर आहे. आपण याप्रमाणे व्हॅल्यू घेतलेल्या आहेत, बरोबर आहे, टेम्परेचरच्या. तर एची व्हॅल्यू -20 आलेली आहे. एक टेम्परेचर काढलेलं आपण, एची व्हॅल्यू मिळाली -20 डिग्री सेल्सिअस. आता दुसरी व्हॅल्यू काय आपली, ए प्लस डी आहे, म्हणजे ए प्लस डी इक्वल टू एची व्हॅल्यू -20 आहे, डीची व्हॅल्यू -5 आलेली आहे. -5 ॲड करायची आपल्याला, बरोबर आहे. दोघांची ॲडिशन होईल -25 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर असल्यामुळे डिग्री सेल्सिअस युनिट लिहायचं आहे आपल्याला. ए प्लस 2d एची व्हॅल्यू -20 प्लस 2 डीची व्हॅल्यू -5 इक्वल टू हे -20 प्लस मायनस होतील, 5 × 2 10 होतील, म्हणजे -30 होतील डिग्री सेल्सिअस, बरोबर आहे.
A+2D म्हणजे हे काय आलेलं आहे, वेन्सडेचं आलेलं आहे, बरोबर आहे. हे आपल्याला दिलेलं आहे बुधवारचं, बरोबर आहे. कारण सिक्वेन्समध्ये असल्यामुळे, AP मध्ये असल्यामुळे डिफरन्स किती आलेला आहे, -5 आलेला आहे, बरोबर आहे. आता A+3D काढू आपण. -20 + 3D ची व्हॅल्यू -5 -20 -15 हे -35 डिग्री सेल्सिअस होईल, बरोबर आहे. A+4D याची व्हॅल्यू -20 + 4D ची व्हॅल्यू -5 -20 प्लस मायनस होतील आणि 20 दोघांची ॲडिशन -40 डिग्री सेल्सिअस, बरोबर आहे. आणि लास्ट A+5D म्हणजे -20 + 5D आहे, -5 = -20 ते -25 दोघांची ॲडिशन -45 डिग्री सेल्सिअस. आपण सर्वच काढलेले आहेत. हे मंडेचं आहे, ट्यूजडेचं आहे, वेन्सडेचं आहे, थर्सडेचं आहे, फ्रायडेचं आहे आणि हे सॅटर्डेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 पहा, तुम्ही प्रश्न वाचून घ्या. ट्रायंग्युलर शेपमध्ये झाडे लावायची आहेत. पहिल्या रोमध्ये एकच झाड लावायचे आपल्याला, दुसऱ्या रोमध्ये 2 ट्री प्लॅन करायचे आहेत, हा दुसरा रो. तिसऱ्या रोमध्ये 3 ट्री प्लॅन करायचे आपल्याला, चौथ्या रोमध्ये 4 ट्री प्लॅन करायचे आहेत, पाचव्या रोमध्ये 5 ट्री प्लॅन करायचे आहेत. याप्रमाणे पहा, इथे एकच ट्री आहे, येथे 2 आहेत, येथे 3 आहेत, येथे 4, येथे 5 असे आपल्याला रो 25 करायचे आहेत. म्हणजे हा 25वा रो असेल, बरोबर आहे. याप्रमाणे आपल्याला झाडे लावायची आहेत. फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन दी रोज. तर हे सर्व ट्रीज किती होतील ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे S25 ची व्हॅल्यू किती असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पहा, पहिल्या रोमध्ये एकच ट्री आहे, दुसऱ्या रोमध्ये 2 ट्री आहेत, तिसऱ्या रोमध्ये 3 ट्री आहेत. याप्रमाणे 25 रो आहेत. तर 25व्या रोमध्ये 25 ट्री आहेत. तर ही सर्वांची ॲडिशन किती असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर हे सर्व ट्री किती असतील हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. दी नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड रो वाईज आर ॲज फॉलोज. रो वाईज आपण ट्री प्लॅन केलेले आहेत. कशाप्रमाणे आहेत, 1 2 3 याप्रमाणे आहेत, बरोबर आहे. 1 2 3 4 याप्रमाणे 25 आपल्या एनची व्हॅल्यू येथे 25 आहे, बरोबर आहे. आता ही सिक्वेन्स प्रत्येकामध्ये 1चा डिफरन्स आहे, कॉमन डिफरन्स 1चा कॉमन डिफरन्स आहे, त्यामुळे ही सिक्वेन्स AP मध्ये आहे. येथे लिहिणार आपण धिस सिक्वेन्स इज ॲन AP. ही सिक्वेन्स AP मध्ये आहे. आता येथे A ची व्हॅल्यू म्हणजे 1, D ची व्हॅल्यू 1च आहे, कॉमन डिफरन्स 1 आहे, बरोबर आहे. आणि N ची व्हॅल्यू किती आहे, 25, कारण 25 रो आहेत. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, S25 ची व्हॅल्यू काय असेल. वी नो, आपल्याला SN चा फॉर्म्युला माहिती आहे. SN = N/2 2A + N-1 × D. हा SN चा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. आपल्याला N च्या ऐवजी 25, S25 म्हणजे सर्वांची सम किती असेल. पहा, हे लास्टची टर्म आपली 25 येईल, बरोबर आहे. सर्वांची सम किती असेल, S25. N ची व्हॅल्यू 25/2, 2 A ची व्हॅल्यू 1 आहे, प्लस N ची व्हॅल्यू 25 -1 कॉमन डिफरन्स 1 आहे. 25/2 हा मल्टिप्लिकेशन 2 येईल, प्लस ही सबट्रॅक्शन इंटू 1. 25/2 हे 2 हे प्लस हे 24 होतील. 25/2 दोघांची ॲडिशन 26. 25 2 ने डिवाइड करू 26ला 13 येतील, बरोबर आहे. म्हणजे 25 × 13 हा मल्टिप्लिकेशन करू आपण
देअरफोर S25 ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 325. टोटल ट्रीज किती असतील 325. सर्व रो मधील एकूण ट्रीज किती असतील 325. देअरफोर द टोटल नंबर of trees in 25 row are 325. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.